आणि आता बघूयात काही स्पेशल रिपोर्ट। तुमच्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तरी वाघाच्या हल्ल्याचा हा एक व्हिडिओ नक्कीच आला असेल, तुम्ही बघितला असेल किंवा त्यावरती चर्चा देखील केली असेल। भीती पसरवणारा तो व्हिडिओ काही समाजकंटकांनी एआयच्या मदतीने तयार केल्याचं आता समोर आलंय। त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी वन विभाग पुढे देखील सरसावला। तोपर्यंत या खोडसाळांनी बनवलेला दुसरा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ बघून हसावं की रडावं की काळजी करावी तुम्हीच ठरवा। चंद्रपूर, महाराष्ट्रातल्या वाघांचं नंदनवन। यात चंद्रपुरात गेल्या काही महिन्यात वाघ आणि मानव यांच्यातला संघर्ष वाढलाय। लोकांच्या मनात वाघांची दहशत आहे आणि लोकांच्या मनातल्या याच भीतीचा फायदा घेत काही खोडसाळ लोकांनी हा व्हिडिओ बनवला। चंद्रपुरातील ब्रह्मपुरीचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं। एआयच्या मदतीने इतका हुबेहूब हा व्हिडिओ बनवलाय की पाहता क्षणी धडकी भरावी। मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन हा व्हिडिओ बनवलाय। हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवण्यात आलेला आहे। तो खरा नाही। लोकांना घाबरवण्यासाठी याचा वापर केला जातोय। लोकांनी अशा प्रकारच्या चित्रफितीवर विश्वास ठेवू नये। हा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर वन विभागाच्या वतीने फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई केली जाणार आहे। जनतेने अशा चित्रफितींवर विश्वास ठेवू नये। असे व्हिडिओ व्हायरल करत असलेले समाजकंटक आढळल्यास तात्काळ नजीकचा वन विभाग आणि पोलीस विभागाला कळवावं। गमतीचा भाग म्हणजे हे खोडसाळ महाभाग यावरच नाही थांबले, तर या व्हिडिओचा दुसरा भागही त्यांनी बनवला। त्यात त्यांनी काय दिवे लावलेत तुम्हीच पहा। खरं तर माणसांचं आयुष्य सुकर करण्यासाठी माणसानेच एआयचा शोध लावला, पण उपद्रवी वृत्तीचे खोडसाळ समाजकंटक मात्र या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांचं जीणं मुश्किल करतायत। काही दिवसांपूर्वी वाघाला दारू पाजतानाचा सुद्धा असाच एक फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता। वाघाचे असे खोटे व्हिडिओ व्हायरल करणं असंवेदनशील आहे याची जाणीव होणं गरजेचं आहे। लांडगा आला रे आल्यासारखं होऊन वाघाचा एखादा खरा हल्लाही खोटा वाटू नये म्हणजे झालं। प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा, मुंबई।